आदिपर्व भाग 75वा संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन जनमेजयाला सांगतात, आता मी तुला शास्त्रात नोंदलेली भरताच्या वंशातील राजांची परंपरा जी पवित्र आणि धर्माशी विश्वसनीय होती त्यांचे मजेचे आणि फायद्याचे प्रकार सांगतो. प्रचेता राजर्षी दक्ष, मनु सूर्याचा मुलगा भरत, कुरु, पुरु आणि अजवीर. मी निष्पाप अशा तुला यादव वंशातील, कुरु वंशातील आणि भरत वंशातील राजांची माहिती सांगणार आहे. या सर्व वंशावळी पवित्र समजल्या जातात. त्यांचं स्मरण करणं पुण्यदायक समजलं जातं. त्या स्मरणाने जीवनात वैभव, प्रसिद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं असं समजतात. हे सगळे तेजस्वी लोक महान ऋषींच्या बरोबरीचेच होते. प्रचेताला 10 मुलगे होते. ते सगळे संन्यस्त प्रवृत्तीचे आणि पुण्यवान होते. त्यांच्या मुखातून बाहेर येणाऱ्या ज्वाळा विषारी झाडं जाळून टाकत असत. अशा वनस्पती ज्यांच्या भरमसाठ वाढीमुळे माणसाचं पृथ्वीवर राहणं दुरापास्त झालं होतं. त्यांच्यानंतर आणखीन एक जन्मला, त्याचं नाव आहे दक्ष. असं सांगतात की त्याच्यापासून सर्व पृथ्वीवरील प्राणी उत्पन्न झालेले आहेत, म्हणून त्याला सर्वांचा आजोबा मानलेला आहे. प्रचेतापासून उत्पन्न झालेला दक्षमुनी विरणीशी संयोग करतो आणि त्यातून हजारो असे ऋषी उत्पन्न होतात जे त्याच्यासारखेच व्रतस्थ होते. नारदाने त्या हजारो योग्यांना सांख्य तत्त्वज्ञान शिकवलं, ज्यांच्या मदतीने ते मोक्ष प्राप्त करू शकतील. त्या शिकवणुकीमुळे त्यांच्यापासून नवीन पिढी जन्मू शकली नाही. असं झाल्याने नवीन पिढी होण्यासाठी दक्षाने 50 कन्यांना उत्पन्न केलं आणि त्या सर्व मुलींना पुत्रिका करून त्यांचं वारस ठरवले. त्यामुळे त्यांची अपत्य त्यांचे उत्तराधिकारी ठरले. त्यामुळे त्या मुली आणि त्यांची मुलं, मुलगे आणि मुली दोन्हीही सर्व धार्मिक कार्य समान अधिकाराने करू शकत असत. त्या 50 मुलींपैकी 10 मुली दक्षाने धर्माला म्हणजेच यमदेवाला दिल्या, 13 काश्यप ऋषींना दिल्या, 27 मुली चंद्राला दिल्या. त्या चंद्राला दिलेल्या मुली काळाच्या नियमाने काम करू लागल्या. मरीचीचाच मुलगा काश्यपाने त्याच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीपासून आदित्य निर्माण केले. त्यांचा प्रमुख नेमला गेला इंद्र. विवस्वात म्हणजे सूर्य त्याचा सहाय्यक ठरला. विवस्वाता म्हणजे मार्तंड पासून यम उत्पन्न झाला. विवस्वातने यमानंतर आणखीन एक मुलगा उत्पन्न केला. त्याची बुद्धिमत्ता विशाल होती. त्याचं नाव मनु. तो पुण्यवान आणि कर्तृत्ववान होता. या मुळात बुद्धिवान आणि पवित्र अशा मनूपासून आजचा मनुष्य प्राणी उत्पन्न झालेला आहे, म्हणून त्याला मानव असं म्हणतात. ह्या मानवात मनूचे 3ही गुण म्हणजे बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि पावित्र्य आलेलं आहे. पण ते निरनिराळ्या प्रमाणात विविध माणसात आढळतात आणि त्यानुसार क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वर्ण निर्माण झाले. त्यामुळे मानव समाजातील सदस्यांची विभागणी त्या गुणकर्मशः केली गेली. त्यानुसार त्या सदस्याची समाजातील जबाबदारी दिली गेली, ज्यामुळे मानव समाजाचं जीवन सुखकर होईल. ब्राह्मण वेदांचं, वेद म्हणजे उपलब्ध ज्ञान, अध्ययन करू लागले. मनुने 10 आणखीन मुलं उत्पन्न केली. त्यांची नावं अशी आहेत: वेणा, द्रिष्णू, नरिशान, नभग, इक्ष्वाकू, कुरुष, सरियती आणि 8वी होती मुलगी, तिचं नाव इला. 9वा मुलगा प्रिशाधू आणि 10वा नभगारिष्ठ. ह्या सर्वात बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असल्यामुळे ते सर्वजण क्षत्रिय झाले. त्याशिवाय आणखीन 50 मुलं त्याला झाली, परंतु ती सर्व एकमेकांची झगडा मारामारी करून नष्टही झाली. महान ज्ञानी पुरुरव इलाला झाला. असं सांगतात की इला त्याची आई आणि पिता असे दोन्हीही होते. अशा एकजन्य पुरूचं राज्य 13 द्वीपांवर पसरलेलं होतं. जरी पुरुरव स्वतः मानव होता तरी त्याचे साथीदार मात्र अतिमानव होते. त्यांच्या सहकार्याने तो प्रबळ झाला आणि ब्राह्मणांना आव्हान देऊ लागला. त्यांच्या रागाची यत्किंचितही पर्वा न करता ब्राह्मणांची संपत्ती त्यांनी लुटली. ते सनतकुमार पाहत होते. प्रथम सनतकुमारांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिमानवी साथीदारांच्या सहकार्यामुळे उन्मत्त झालेल्या पुरुरवाने तो सल्ला झिडकारला आणि ब्राह्मणांना त्रास देण्याचं कार्य चालूच ठेवलं.
त्यामुळे सनत कुमार ऋषींचा संयम संपला आणि त्यांनी पुरुरवास शाप देऊन नष्ट केलं. पुरुरवाने गंधर्वांच्या देशातून 3 प्रकारचे यज्ञ अग्नी आणले. त्यानेच अप्सरा उर्वशीला सुद्धा आणलेलं आहे. तिच्यापासून त्याला 6 मुलगे झाले. त्यांची नावं अशी आहेत: अयुस, धीमत, अमवसु, धृधायु, वनयुस, शतायुस अशी आहेत. यांच्यातील अयुसला 4 मुलगे झाले. त्यांची नावं अशी आहेत: नहुष, वृद्धशर्मन, राजिंग्य, अनेनास आणि एक मुलगी स्वरभानू. वैशंपायन पुढे जनमेजयाला सांगतात, अरे राजा, त्यातील नहुषला अप्रतिम बुद्धिमत्ता असल्यामुळे त्याचं राज्य त्याच्या गुणवत्तेने वाढवत होतो. नहुष त्याच्या पितरांचा, स्वर्गीय ऋषी आणि ब्राह्मणांचा आदर करतो. तो गंधर्व, नाग, राक्षस, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा सर्वांचा सन्मान करतो. त्याचे सहकार्यही मिळवतो. तो गुंड, दरोडेखोर, चोर अशा दुर्जनांचा नाश करतो. हे चांगलं काम करताना त्यांनी काही चुकीच्या गोष्टीही केलेल्या आहेत. त्याने ऋषींना त्याच्या पाठीवर स्वतःला उचलून नेण्यास सांगितलं. त्याच्या वैराग्य, तेज आणि सामर्थ्यामुळे तो दुसरा इंद्रच बनलेला होता. नहुषाला 5 मुलगे होते. ते सर्व गोड बोलणारे होते. त्यांची नावं अशी आहेत: यती, ययाती, संन्याती, अयाती आणि ध्रुव. यतीने वैराग्य धर्म स्वीकारला. त्यात तो ब्रह्मासारखा श्रेष्ठ झाला. ययाती स्वबळावर मोठा सम्राट झाला. तू पूर्वजन्मीचा कचच होता. पृथ्वीवर राज्य केले, अनेक यज्ञ केले, पितरांची श्राद्ध केली. त्यांनी देवांचा सुद्धा सन्मान केला. त्याने मोठं राज्य स्थापन केलं. तो कधीही कुणाकडूनही हरला नाही. ययातीचे सर्व मुलगे शस्त्रांच्या वापरण्यात तरबेज होते. ते गुणवान आणि पवित्रही होते. ते त्याला त्याच्या 2 बायकांपासून म्हणजे देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यापासून झालेले होते. देवयानीला यदू आणि तुर्वसू, तर शर्मिष्ठाला ध्रुयू, अनु आणि पुरु या सगळ्यांनी बराच काळ सुराज्य लोकांना दिलेलं आहे. ययातीला कुष्ठरोग झाला. त्याचं शरीर कुरूप झालं. त्याचा देखणेपणा संपुष्टात आला. त्यांनी त्याच्या 5ही मुलांना बोलवलं आणि त्यांना म्हणाला, जो तुमच्यापैकी माझं हे कुरूपपण स्वीकारेल आणि त्याचं तारुण्य मला देईल, त्याला माझं राज्य मी दान करीन. मला माझं तारुण्य पाहिजे आहे. मी माझ्या बायकांबरोबर सुखोपभोग घेण्यातच उर्वरित काळ व्यतीत करणार आहे. तुमच्यापैकी कोण तयार आहे? त्याची मुलं त्याला त्याच्या अशा विचित्र योजनेचं कारण विचारतात. तेव्हा तो सांगतो, माझ्या एका महान यज्ञाच्या दरम्यान एका साधूनी मला शाप दिला, म्हणून माझी अशी अवस्था झालेली आहे. कोणीही मुलगा त्यांच्या योजनेत सहमत झाला नाही. शेवटी त्याचा धाकटा मुलगा पुरु तयार होतो आणि ययातीचं कुष्ठ तो स्वीकारतो. आपलं तारुण्य त्याला देतो. ययातीचं राज्य त्याने घेतलं आणि ययाती आपले भोग घेण्यासाठी सुरुवात करतो. अशा रीतीने 1000 वर्ष जातात. गंधर्व राजा चित्ररथाच्या उपवनात तो त्याच्या बायकांबरोबर भोग घेत होता. तिथे विश्वाची नावाच्या अप्सरेशी त्याची भेट झाली. एवढं करूनही त्याची वासना कमी किंवा संतुष्टही झाली नाही, उलट ती वाढतच होती. ययातीला पुराणातील कथा आठवली. त्यात दिलं होतं, वासना कधीही पूर्ण होत नाही, त्यासाठी त्यांचा त्याग करावा लागतो. वासना नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो असा आहे की निष्पाप जीवन जगावं. मनाने, शरीराने आणि बोलण्याने जो कोणतंही पाप करीत नाही, त्याच्या वासना संपुष्टात येतात. तो ब्राह्मण होतो. त्या कशाचीही इच्छा नसावी. हे सगळं समजल्यावर ययाती ठरवतो की यापुढे सर्व भोगांचा त्याग करून तपस्या करावी. तो त्यानंतर ध्यान करू लागतो. त्यानंतर तो पुरूकडून त्याचं कुष्ठ परत घेतो. त्याचं तारुण्य त्याला परत करतो. ययाती पुरूला बोलतो, तू खरा माझा वारस आहेस. तुझ्यातून माझा वंश वाढेल. त्यासाठी तो वंश तुझ्या नावाने ओळखला जाईल. त्यानंतर ययाती आपल्या साधनेत व्यग्र झाला आणि यथावकाश निसर्गाच्या नियमानुसार तो मरतो आणि स्वर्गात त्याच्या 2ही बायकांसह जातो. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 75वा भाग संपलेला आहे. 76वा भाग संभव पर्व पुढे चालू. जनमेजय राजा विचारतो, अहो ऋषीवर्य, मला सांगा, प्रजापतीच्या 10व्या पिढीतील माझा पूर्वज ययाती याने इंद्राची मुलगी, जी लग्नासाठी कोणालाही मिळवणं केवळ अशक्य होतं, ती स्वतःसाठी पत्नी म्हणून कशी मिळवली?
त्याबाबतची सगळी माहिती मला सविस्तरपणे सांगा. त्याशिवाय मोठ्या साम्राज्याचे संस्थापक जे होऊन गेले त्यांची माहिती देखील क्रमाने सांगा. ययाती स्वतः इंद्रासारखा रुबाबदार होता. अरे जनमेजया, मी तुला आत्ता सांगतो. इंद्र आणि त्याची बायको वृषपर्वना दोघांनीही ययातीला कसं पसंत केलं आणि आपली मुलगी देवयानी त्याला ब्रह्मविवाहाने दिली. तो एक खास लग्न सोहळा होता. त्या काळात स्वर्गीय देव आणि अदृश्य निसर्गातील असुर यांच्यात वेळोवेळी तीनही जगांवर म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ताबा मिळवण्यासाठी लढाया होतच होत्या. त्यासाठी शक्ती संपादन करण्यासाठी देवांनी यज्ञ करण्यासाठी अंगिरस म्हणजे एक बृहस्पती ऋषींचा मुलगा पुरोहित म्हणून नेमला. असुरांनी त्याच उद्देशाने उशनसास पुरोहित म्हणून नेमलं. त्या दोनही ब्राह्मणात त्यांच्या दैविक सामर्थ्याबद्दलची चढाओढ सुरू होते. जेव्हा असुरांची हत्या देव करीत तेव्हा त्यांना असुरांचा गुरु शुक्र त्याच्या सामर्थ्याने पुन्हा जिवंत करीत असे. त्यामुळे त्या दोघातील लढाया सतत चालू राहत होत्या. त्या उलट जर देव लढाईत मारले गेले तर त्यांचा पुरोहित बृहस्पती त्या मेलेल्या देवांना पुन्हा जिवंत करीत नसे, कारण त्याला संजीवनी विद्या माहिती नव्हती. त्यामुळे देव फार काळजीत असत. सगळे देव उशनसनाला घाबरत होते, म्हणून ते कचाकडे गेले. कच हा बृहस्पतीचा ज्येष्ठ मुलगा, आणि मग त्याला त्यांनी विनंती केली की आम्ही देव तुला तुझी किंमत देण्यास तयार आहोत, ज्या सेवेमुळे आमचा प्रश्न सुटेल. पुढे ते त्याला म्हणाले, जे ज्ञान शुक्राचार्यांना आहे म्हणजे संजीवनी विद्या, ते तुला शक्य होईल तितक्या लवकर संपादन झालं पाहिजे. वृषपर्वनाच्या दरबारात तुला ते ब्राह्मण मिळतील जे दानवांना संरक्षण देतात. तू त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेस, म्हणून त्याची मर्जी संपादन करून हे काम तू करू शकशील. तू त्याची मुलगी देवयानीला सुद्धा चांगली वर्तणूक, मधुर वाणी आणि सहानुभूतीने खुश करू शकशील. देवयानी तिच्या बापाची लाडकी आहे, तरीही तिच्या मदतीने तू ते साध्य करू शकशील आणि फक्त तूच हे सर्व काही करू शकशील. ते ऐकून बृहस्पतीचा मुलगा कच तयार झाला. त्यानंतर कच असुरांच्या मुख्य ठिकाणी गेला. तो इथे शुक्राचार्यांना भेटला. त्यांच्या पुढे जाऊन तो म्हणाला, मला तुमचा शिष्य करावं. मी अंगिरस ऋषींचा पंतू आणि बृहस्पतींचा मुलगा आहे. माझं नाव कच आहे. आपण मला शिष्यत्व दिल्यास मी 1000 वर्ष ब्रह्मचर्य आचरेन. कृपया आज्ञा द्या. ते त्याचं बोलणं ऐकून शुक्राचार्य त्याला म्हणाले, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतोय. तुला विश्वासाने वागवीन, कारण तसं केल्यामुळे तुझ्या वडिलांचा मान ठेवल्यासारखं होईल. वैशंपायन पुढे सांगतात, त्या कच उशनसाच्या आज्ञेत राहू लागला. तो शुक्राचार्यांच्या संपर्कात सुद्धा होता. अशा रीतीने कच त्याची शपथ म्हणजे 1000 वर्षे ब्रह्मचर्य पाळणं ही घेतो, ज्याबद्दल तो शुक्राचार्यांना म्हणाला होता. त्यानंतर त्याचा अभ्यास सुरू झाला. आपला गुरु आणि त्याची लाडकी मुलगी देवयानी यांच्याबरोबर तो राहायला लागला. तो वयाने खूप लहान होता. त्याच्या वयाला शोभेल अशा प्रकारे त्याने गाऊन, नाचून, वाद्य गाजवून देवयानीचं मन संपादन करण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात तो देवयानीच्या मनात जाऊन बसतो. ती सुद्धा तरुण असल्यामुळे त्याच्या डावात चांगलीच अडकत जाते. तिला सर्व प्रकारची मदत करणं, फुलं, फळं तिला वनातून आणून आणि इतर प्रकारची सेवा करून तो देवयानीचा आवडता होतो. असं करत असताना त्याने ब्रह्मचर्याचं दिलेलं वचन कसोशीने पाळलेलं होतं. अशी 500 वर्ष गेली. त्या काळात दानवांना, असुरांना कचाचा उद्देश समजतो. दानवांना ब्राह्मणाची कत्तल करण्याबद्दल कुठलीही पर्वा नसल्यामुळे ते डाव साधून जंगलात कच त्याच्या गुरूंची जनावरं सांभाळत असताना पकडतात आणि त्याला मारतात. दानवांना त्यांच्या पुनर्जीवित होण्याचं गुपित राखण्यासाठी आणि बृहस्पतीबद्दल असणाऱ्या द्वेषामुळे ते कचाचा वध करतात. दानवांना भीती वाटते की जर शुक्राचार्यांना त्याचं शव मिळालं तर ते त्याला पुन्हा जिवंत करतील, म्हणून ते त्याच्या देहाचे तुकडे करतात आणि ते जंगलातील कोल्हे आणि लांडग्यांना खाऊ घालतात. परंतु तो खून उघडकीस येतो जेव्हा संध्याकाळी जनावरं गोठ्यात परत येतात, पण कच काही येत नाही. देवयानीला कच जनावरांबरोबर आला नाही ते समजतं. ती तिच्या पित्याला सांगते, बाबा पहा, संध्याकाळचा अग्नी चेतवला गेला आहे, सर्व पशुही परत आलेली आहेत, परंतु कच काही कुठे दिसत नाही आहे. याचा अर्थ
कच कुठेतरी वाट चुकला आहे किंवा मेला आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे, कारण तो माझा प्रिय मित्र आहे. त्याच्याशिवाय मला जगणं शक्य नाही. तिचं रडणं ऐकून शुक्राचार्य अस्वस्थ होतात आणि म्हणतात, माझ्या लाडक्या देवयानी, मी माझ्या शास्त्राच्या मदतीने कचाला पुन्हा आणू शकतो. असं बोलून तो कचाला हात मारतात. त्यांच्या संजीवनी विद्येच्या प्रभावामुळे कच सदेह त्यांच्यापुढे येऊन उभा राहतो. त्याला खाणाऱ्या कोल्ह्यांचे आणि लांडग्यांची शरीरं फाडून त्यातून तो पुन्हा जिवंत झालेला असतो. त्याचे गुरु त्याला हे असं काय झालं ते विचारतो. तेव्हा कच सांगतो, मी यज्ञासाठी समिधा आणि इतर सामान घेऊन येत असताना थकल्यामुळे एका वडाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबलो असताना तिथे काही असुर आले आणि मला विचारायला लागले, तू कोण आहेस? मी त्यांना सांगितलं की मी बृहस्पतीचा मुलगा आहे. मी असं बोलताच त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला मारून टाकलं. माझ्या शरीराचे तुकडे केले. ते कोल्ह्यांना आणि लांडग्यांना खायला घातले. असं करून ते असुर मोठ्या आनंदाने त्यांच्या घरी गेले. अहो, श्रेष्ठ भार्गवाच्या बोलावण्यामुळे मी पुन्हा सदेह आलेलो आहे. दुसऱ्या एका प्रसंगी देवयानीने फुलं आणण्यासाठी कचाला जंगलात धाडलं असताना तो वनात फुलं शोधत फिरत असताना त्याला असुर गाठतात. त्याला मारून त्याच्या देहाचं कुटून चूर्ण करतात. त्यानंतर तो लगदा ते समुद्राच्या पाण्यात मिसळून टाकतात. कच बराच काळ परत आला नाही म्हणून देवयानी बेचैन होते. त्याचा शोध घेण्यास निघते. तिचा बाप तिला काय झालं हे विचारत असतो. तेव्हा ती त्याला सांगते. तेव्हा पुन्हा एकदा शुक्राचार्य त्यांच्या विद्येने कचाला पुन्हा सदेह उत्पन्न करतात. गुरूंना जे झालं ते कच सांगतो. अशा रीतीने दोनदा मारूनही कच पुन्हा जिवंत झाल्यामुळे वैतागलेले असुर त्याला मारण्याचा आणि त्याचा नायनाट करण्याचा डाव परत एकदा आखतात. यावेळी ते कचाला मारून त्याचा देह जाळून टाकतात. त्याची राख ते शुक्राचार्याच्या सुरेत मिसळून देतात. देवयानी पुन्हा कच हरवल्याचं बापाला सांगते. कचाशिवाय मला जगणं अवघड आहे, तरी पुन्हा त्याला तुम्ही परत आणावं. शुक्राचार्य त्यांच्या दिव्यदृष्टीने ओळखतात आणि तिला सांगतात, माझ्या लाडकेया, आता तुझा कच अंतिम मृत्यूला गेला आहे असं वाटतंय. मी त्याला जिवंत करतो तरी तो पुन्हा मारला जातोय. तू आता अशा रीतीने शोक करू नकोस, तुला हे काही शोभत नाही. कच मर्त्य होता म्हणून त्याच्या मरण्यावरून शोक करणं काही योग्य नाही आहे. ते ऐकून देवयानी तिच्या पित्याला विचारते, मी का शोक करू नये माझे बाबा? तो तरुण विनाकारण मरतो ज्याचे आजोबा वृद्ध अंगिरस आहेत, जो महान तपस्वी बृहस्पतींचा मुलगा होता, जो ऋषींचा नातू आणि मुलगा होता, जो स्वतः ब्रह्मचारी होता, जो सदैव कार्यक्षम आणि आदरणीय होता. असा जर मेला तर दुःखी का व्हायचं नाही ते मला सांगा. मी उपवास करीन आणि त्याच्याकडे जाईन. बाबा, तो मला अतिप्रिय होता. वैशंपायन पुढे सांगायला लागतात. तो महान ऋषी कव्य म्हणजे उशनस आपल्या कन्येच्या शोकामुळे संतापलेल्या देवयानीला सांगतो, असुरांपासून मला धोका आहे, कारण त्यांनी माझा आवडता शिष्य मारला आहे. आता तो माझ्यात आहे, कारण त्याची राख माझ्या पोटात गेली आहे. हे रुद्राचे भक्त म्हणजे दानव माझ्या ब्राह्मणत्वाचा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी 3दा ब्राह्मणाचा म्हणजेच कचाचा वध केलेला आहे. प्रत्येक वेळी मी त्याला माझ्या विद्येने पुन्हा पुन्हा जिवंत केलं आहे. हे ऐकत असताना कच शुक्राच्या पोटातून उत्तर देतो, गुरुवर्य, मी आत्ता आपल्याच पोटात आहे. माझ्यावर आपल्या पुत्रवत माया करावी. मी आपली पूजा करत आहे. वैशंपायन पुढे सांगतात. ते ऐकून शुक्राचार्य त्याला विचारतात, हे कसं झालं? त्यावर कच सांगतो की असुरांनी त्याला मारून जाळून त्याची राख त्यांच्या सुरेत मिसळून दिली, त्यामुळे तो त्यांच्या पोटात आलेला आहे. ते ऐकून शुक्राचार्य बोलतात, संतापाने, मी आत्ताच्या आत्ता असुरांना सोडून देवांना मिळणार आहे. कच त्यावर बोलतो, त्याचं तपोसामर्थ्य किंचितही कमी झालेलं नाही आहे. मी आपल्या देहात त्यामुळे राहू शकतो. असुरांच्या अशा कृत्यामुळे ब्राह्मणांची ही संजीवनी विद्या नष्ट होणार नाही. हे कचाचं बोलणं ऐकून शुक्र देवयानीला विचारतो, माझ्या बाळा, आता मी तुझ्यासाठी काय करावं असं तुला वाटते ते मला सांग. कारण तुला जर तुझा कच हवा असेल तर मला मरावं लागेल. आता सांग, तुला काय पाहिजे आहे? त्यावर देवयानी सांगते, दोन्हीही गोष्टी पापमयच आहेत. मी काय करावं मला समजत नाही आहे. त्यावर शुक्र सांगतात, मी असं करतो, प्रथम कचाला मी ब्राह्मणांची संजीवनी विद्या शिकवतो. नंतर माझ्या पोटातून कच बाहेर येईल
आणि नंतर तो माझ्या फाटलेल्या शरीराला दुरुस्त करून मला जिवंत करील. असं करणं शक्य आहे. त्यानंतर शुक्र कचाशी बोलतो, माझ्या शिष्या, मी माझी विद्या तुला शिकवतो म्हणजे तू यशस्वी राहशील. मी जे काही सांगतोय ते तू शिकून घे. तू इंद्र आहेस म्हणूनच तू माझ्या शरीरातून बाहेर येऊ शकशील. ब्राह्मणांचा खून होणं चांगलं नाही आहे. तू जिवंत झालास की मग तू मला जिवंत करशील. कच अशा रीतीने शुक्राचार्याच्या देहातून बाहेर आला. त्याने त्या शिकलेल्या विद्येचा उपयोग प्रथमच करून आपल्या गुरुला जिवंत केलेला आहे. भावुक होऊन गुरुला सांगतो, आपण मला ज्ञान अमृत देऊन धन्य केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला माझे पिता आणि माता असं दोन्हीही समजतो. गुरु जो ज्ञान देतो त्याच्या विरुद्ध काही करणं हे महापाप असतं. असा माणूस नरकात जातो. उपकारांना विसरणं हे महापाप असतं असे हा तुमचा शिष्य कच ओळखतो. वैशंपायन पुढे सांगतात, पुन्हा शरीर प्राप्त झाल्यामुळे शुक्राचार्य आपल्या हातून असा प्रमाद का झाला याचा विचार करू लागला. आपली दारू पिण्याची इच्छा असुरांनी वापरली याचा त्याला फार राग आला होता. असुरांनी त्याचा विश्वासघात केलेला होता. त्याचा राग शुक्राचार्याला होता. सुरा पिण्यामुळे पिणारा आपली सावधानता हरवून बसतो. कचाला पुढे बसलेला पाहून शुक्राचार्य स्वतःला दोष देतात की बेसावधतेच्या अवस्थेत मी माझ्या प्रिय शिष्याला प्यायलो या गोष्टीचा त्याला विस्मय वाटतो. ब्राह्मणांनी सुरा पिणं अयोग्य आहे असा विचार त्यांच्या मनात येत आला. उशनस उठून मोठ्याने ओरडून आदेश देतो, भ्रष्ट ब्राह्मण तो जो सुरा पिण्याचा मोह टाळू शकणार नाही. त्याची ब्रह्मविद्या नष्ट होईल. अशा रीतीने दारू पिणं ब्रह्महत्या करण्या इतकं वाईट पाप समजलं जाईल. त्याचा तीनही लोकात तिरस्कारच होईल. पुढे शुक्राचार्य ऐलान करतो, सर्व प्रामाणिक लोक, ब्राह्मण, शुद्ध जीवनाची श्रद्धा असलेले, देव, संन्यासी आणि तीनही जगाच्या सर्व जबाबदार मंडळींनो ऐका. दारू पिणं निषिद्ध आहे, ज्यामुळे माणूस त्याची सत्सद विवेक बुद्धी हरवतो. असं आवाहन केल्यानंतर ते दानवांना बोलवतो आणि सांगतो, ऐका मूर्ख दानव, असुर आणि दैत्यांनो, आता कचाला ती विद्या उपलब्ध झालेली आहे. तो यापुढे माझ्याबरोबर राहणार आहे. त्याला संजीवनी विद्या अवगत आहे. त्यामुळे तो आता प्रत्यक्ष ब्रह्मदेवासारखा समर्थ झालेला आहे. हे सगळं तुमच्या अविवेकामुळे घडलेलं आहे, म्हणून त्याच्या होणाऱ्या परिणामांची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल. असं सांगितल्यानंतर वैशंपायन ऋषी म्हणतात, भार्गव असं बोलल्यानंतर शांत होतो. सर्व दानव, असुर आणि दैत्य ते ऐकून आश्चर्यचकित होतात, पण काही एक न बोलता आपापल्या घरी निघून जातात. कचसुद्धा आपल्या गुरूंबरोबर 1000 वर्षे राहून मग भार्गवाची अनुमती घेऊन आपल्या स्वर्गीय स्थानी निघून जातो. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 76वा भाग इथे संपलेला आहे. भाग 77वा संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन ऋषी जनमेजय आणि तिथे जमलेल्या श्रोत्यांना सांगतात, कच त्याचा शपथेचा काळ संपल्यावर त्याच्या गुरूंची अनुमती घेऊन स्वर्गाकडे निघणार असतो. त्यावेळी त्याची मैत्रीण देवयानी त्याला सांगते, अहो अंगिरस ऋषींच्या पुत्रा, आपल्या उदात्त वर्तणुकीने आणि त्यागमय तसंच संन्यस्त वृत्तीने तू चमकत आहेस. ज्याप्रमाणे माझे बाबा तुझ्या पित्याचा आदर करतात त्याप्रमाणेच मी सुद्धा तुझ्या पित्याचा आदर करते. आपण हे सर्व जाणता म्हणून आत्ता मी जे सांगते ते कृपा करून चांगलं ऐका. तुझ्या संन्यस्त जीवनाच्या काळात जेव्हा तू ब्रह्मचर्य पाळत होतास तेव्हा मी सुद्धा तुझ्याशी मर्यादेनेच वागले. आता हे व्रत संपलं आहे तेव्हा तू माझं प्रेम स्वीकारावंस आणि माझा हात लग्नासाठी माझ्या पित्याकडे मागावास अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून कच तिला म्हणतो, या सर्व काळात तू माझ्यासाठी एक आदरणीय पूज्य होतीस जसे तुझे बाबा होते. मी जाणतो की तू कल्पनातीत अशी आदरणीय आणि स्तुत्यच आहेस. तू तुझे पिता भार्गव यांच्यासाठी किती प्रिय आहेस तेही मी जाणतो. माझ्या गुरुची मुलगी म्हणून तू मला सदैव पूज्यच आहेस. म्हणून सन्माननीय देवयानी, तुझ्या मनात माझ्याबद्दल असे विचार येणं मला अप्रस्तुत वाटतं. हे कचाचं बोलणं ऐकून देवयानी त्याला सांगते, तू माझ्या बाबांचा म्हणजे गुरूंचा मुलगा आहेस म्हणून तू सुद्धा माझ्यासाठी तितकाच आदरणीय आणि पूज्य आहेस. तुला असुरांनी अनेक वेळा मारलं, त्या प्रत्येक वेळी मी तुझ्यावरील प्रेमामुळे माझ्या बाबांना तुला पुन्हा पुन्हा जिवंत करायला लावून माझं
तुझ्यावरील प्रेम सिद्ध केलं आहे ते तू विसरू नकोस. कृपया माझं ते प्रेम आणि तुझ्यावरील तन्मयता तू असा विसरू नकोस. तू समजून घे आणि तू मला अशा प्रकारे हृदयशून्यपणे माझा त्यागही करू नकोस. माझा काय दोष आहे की तू अशा रीतीने मला विसरावंस? मी पूर्णपणे तुझीच आहे, तशीच राहीन, हेही लक्षात ठेव. त्यावर कच म्हणतो, अहो पवित्रतेच्या साक्षात रूपा देवयानी, हे असं कृपया तू बोलू नये असं मला वाटतं, कारण ते पाप ठरेल. तुझं माझ्यावरील प्रेम मी समजतो, पण मग तू माझ्यासाठी माझ्या गुरुपेक्षाही जास्त महान आहेस, कारण तू मला अनेक वेळा पुन्हा पुन्हा जन्माला घातलेला आहेस. तू गुणी, सत्वशील, सुंदर, चंद्रमुखी, सुहास्यवदनी अशी अतिप्रिय आहेसच, पण तू आणि मी असे दोघेही तुझ्या पित्याच्या शरीराचेच भाग आहोत, हे आपल्याला विसरून चालेल का? त्या नात्याने तू माझी आई ठरतेस, तर दुसऱ्या नात्याने तू माझी बहीण आहेस. अशा परिस्थितीत हे तुझे विचार पापच ठरतात नाही का? आता मी माझ्या स्वर्गाच्या घरी जात आहे. आपण जे क्षण एकत्र घालवले त्याच्या आठवणी आपल्याला एकमेकांजवळ ठेवण्यास पुरेशा आहेत असं मला वाटतं. म्हणून तू मला तुझ्या शुभेच्छा द्याव्यास अशी मी तुला विनंती करतो. तुझ्या शुभेच्छा माझा स्वर्गस्थ प्रवास सुखकरच करील. माझ्या गुरूंची तू सेवा करावीस, त्यातच माझी आठवण ठेव असं तू समजावं, अशी माझी प्रार्थना आहे. कचाचे ते उद्गार ऐकून थोड्या रागानेच देवयानी त्याला सुनावते, तू काहीही समज, पण असं होणार नाही. तू माझा अशा निरर्थक सबबी सांगून अव्हेर करू शकणार नाहीस, कारण पत्नीच्या प्रेमात आई आणि बहीण यांच्या प्रेमापेक्षा जास्त माया असते. त्याचा तू एक दिवस स्वीकार करशीलच हे मला माहीत आहे. एवढं बोलून ती शाप देते की कच संजीवनी विद्या स्वतः वापरू शकणार नाही. हे देवयानीचं हृदयाला भिडणारे बोलणं ऐकून कच तिला विनवणी करतो, मी तुझा स्वीकार न करण्याचं कारण तुझ्यात काही दोष आहे असा जर तुझा समज असेल तर तू सोडून दे, कारण ते कारण नाही आहे. मी तुला नाही म्हणण्याचं कारण कृपया समजून घे. पुन्हा सांगतो, तू माझ्या गुरूंची मुलगी आहेस, म्हणून तू माझी गुरुभगिनी ठरतेस आणि असे ब्रह्मविवाह संमत नाहीत. त्यांच्या आज्ञेशिवाय आपण परस्पर असे पतीपत्नीचं नातं जमवलं तर ते पाप होईल, हेही तू समजून घे. कदाचित ते भार्गव अशा संबंधामुळे नाराज झाले, त्यांनी शाप दिला तर आपलं काय होईल याचा तू विचार केला आहेस का? तुला माहीत आहे की एका ऋषीला कसं जगवायचं असतं. तुझे शाप मला घ्यायचे नाही आहेत, पण तू मात्र मला शाप देऊन मोकळी झालेली आहेस. आता मी काय करावं? पुढे कच बोलतो, अहो देवयानीजी, आपण आपल्या स्त्रीसुलभ भावनात गुंतूनच हे कृत्य केलेलं आहे. त्यासाठी जर तुझी इच्छा प्रामाणिक असेल तर मला दुसरा जन्म ऋषीपुत्र म्हणून न घेता एखाद्या क्षत्रियाच्या पोटी घ्यावा लागेल, कारण त्यांच्यात असे विवाह मंजूर आहेत. तुझ्या शापामुळे मी संजीवनी विद्या स्वतः वापरू शकणार नाही, पण ज्याला मी ती शिकवीन तो तिचा उपयोग करू शकेल, हे चांगलं झालं. त्याशिवाय आता तुझे पिताश्री असुरांसाठी त्या विद्येचा वापर करणार नाहीत, हेही चांगलंच घडलेलं आहे. एवढं सांगून कच त्वरित स्वर्गाकडे निघतो. वैशंपायन त्यावर सांगतात, कच स्वर्गाला पोचल्यानंतर इंद्राला भेटतो. त्याचं सहर्ष स्वागत होतं, त्याची पूजा होते. त्यानंतर इंद्र त्याच्या कामाची भरपूर स्तुती करतो. तुझ्या मेहनतीमुळे देवांचा अतोनात फायदा होणार आहे. तुझ्या कामाची जेवढी म्हणून स्तुती करावी तेवढी कमीच होईल, असं महान कार्य तू केलेलं आहेस. तू ह्यापुढे देवांच्या सर्व यज्ञातील हिस्सादार होशील. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 77वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 78वा. संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन ऋषी सांगतात, स्वर्गाचे रहिवाशी कचच्या येण्याने खुश झालेले असतात. त्यांनी यशस्वीरित्या ती अद्भुत विद्या संपादन केल्यामुळे देवांची ताकद असुरांपेक्षा जास्त झाल्याचा आनंद त्याच्यात होता. देव एका सभेत ठरवतात की आता असुरांना अद्दल घडवण्याची वेळ आलेली आहे. त्यांना मारल्यामुळे ते पुन्हा जिवंत होणार नाहीत. इंद्रा, तू तुझ्या शत्रूंचा आता नाश करायला निघावं असं त्या सभेत ठरतं. मेघावत म्हणजे इंद्र त्याच्या स्वर्गीय सैन्यानिशी युद्धास निघतात. त्यांच्या प्रवासात तो बऱ्याच सुंदर ललना एका तलावाजवळ स्नान करण्याच्या तयारीत असलेला तो पाहतो. गंधर्व राजाच्या चित्ररथ उपवनात त्या खेळत असतात.
इंद्राला त्यांची चेष्टा करण्याची हुक्की येते आणि तो वाऱ्याचं रूप घेऊन त्यांचे तिथे तलावाच्या किनाऱ्यावर ठेवलेली वस्त्र उडवून देतो. उडलेले कपडे एकमेकात गुंतून जातात. त्यामुळे असं होतं की त्या कपड्याच्या सारखेपणामुळे असेल कदाचित त्या ललना एकमेकांचं वस्त्र उचलतात. त्या देवयानीचं वस्त्र शर्मिष्ठा, ही शर्मिष्ठा वृषपर्वनाची, म्हणजे हा वृषपर्वन असुरांचा राजा असतो, त्याची ती मुलगी. त्यामुळे त्या दोघींच्यात वाद होतो. त्या वादात देवयानी कठोर शब्दात शर्मिष्ठाला बोलते, अगं असुरांच्या राजाची मुली, तू माझे कपडे घातले आहेत त्यामुळे तू माझी शिष्याच ठरतेस. तुझं कधीही बरं होणार नाही. ते ऐकून शर्मिष्ठा पटकन उत्तर देते की तुझे बाबा आमच्या दरबारात नेहमीच खाली मान ठेवून बसतात, हे मला माहीत आहे. तुझ्या बापाची तुलना माझ्या बापाशी कधीच होणार नाही. तुझे बाबा नेहमीच दुसऱ्यांचे भाट म्हणून काम करतात, हे सर्वजण जाणतात. ते भिक्षेवर जगतात. मी अशाची कन्या आहे जे नेहमी दान करतात, घेत नाहीत, हे लक्षात असू दे. मी तुला माझ्या बाबांच्या सामर्थ्याने त्रास देऊ शकते, पण तू असं करू शकत नाहीस. अगं भिकाऱ्याच्या मुली, तुझ्या तोंडी लागण्यात अर्थच नाही. तू तर माझ्या योग्यतेची पण नाही आहेस. तुझ्यासारख्या भांडण उकरण्यात नेहमीच पटाईत असतात, तसं माझं नाही आहे. अशा रीतीने त्या दोघींची बाचाबाची जोरात होत होती. ते अपमानकारक बोलणं ऐकून देवयानी तिचे कपडे शर्मिष्ठाकडून खेचून काढून घ्यायला लागली. त्यावर शर्मिष्ठाने देवयानीला जवळच्याच खड्ड्यात जोरात ढकलून दिलं. हलकट शर्मिष्ठा समजली की देवयानी मेली आणि आपल्या घरी रागाच्या भरात निघून गेली. शर्मिष्ठा निघून गेल्यावर काही वेळाने नहुष राजाचा मुलगा ययाती त्या जागी येतो. तो मृगया करण्यासाठी निघालेला असतो. त्याच्या रथाचे 2 घोडे आणि एक जादाचा घोडा असे 3ही घोडे थकलेले होते. ययाती स्वतःही तहानलेलाच होता. त्याने त्या पाणी भरलेल्या खड्ड्यात पाहिलं. तिथे त्याला त्यात एक सुंदर युवती संतापलेल्या अवस्थेत त्या पाण्यात हातपाय मारतीये हे दिसत होतं. ते पाहून ययाती त्या सुंदर मुलीला प्रेमळ शब्दात विचारतो, आपण कोण आहात? तुझ्या अंगावरील दागिन्यांवरून मी समजतो की तू कोणीतरी स्वर्गीय मुलगी आहेस आणि तू दुःखातिरेकाने रडत आहेस हेही मला समजते. तू कशी या पाणी भरलेल्या खड्ड्यास पडलीस? या चिखलाने भरलेल्या डबक्यात तू काय करतेस? तू कोणाची कन्या आहेस ते मला सांग. ते ऐकून चिडलेली देवयानी ययातीला सांगते, मी असुरांच्या पुरोहिताची म्हणजे शुक्राची मुलगी आहे, जे त्यांच्या संजीवनी विद्येने मेलेल्या असुरांना पुन्हा जिवंत करतात. माझ्या बाबांना माहीत नाही की मी इथे अशी खड्ड्यात पडलेली आहे. आपण तर उच्च कुलीन वाटताय. मला बाहेर काढू शकाल का? मला वाटतं आपण गुणवान आणि शक्तिमान आहात, तरी तुम्ही मला या खड्ड्यातून बाहेर काढावं. असं बोलून देवयानी तिचा उजवा हात वर करते, असं की ययाती तो पकडून तिला बाहेर काढेल. ययाती समजतो की ही एक ब्राह्मण कन्या आहे. तो तिला तिचा उजवा हात धरून त्या खड्ड्यातून बाहेर काढतो. तिचं भरलेलं सुंदर शरीर ययातीच्या मनात भरतं. ययाती तिला तिच्या गृही नेण्याबद्दल विचारतो, तेव्हा ती त्याला सांगते, माझे पिता मला नेण्यास येतील तरी तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहावं. एवढं बोलल्यानंतर ययाती तिला आपला परिचय करून देतो. त्यानंतर तो आपल्या राजधानीस परततो. राजा ययाती गेल्यानंतर देवयानी तिच्या दासीला, जिचं नाव होतं घुनिरका, आज्ञा करते की ती ताबडतोब शुक्राचार्यांच्याकडे जाईल आणि जे घडलं ते सविस्तरपणे त्याला सांगेल. आणि त्यावर ती शुक्रासाठी निरोपही देते की देवयानी यापुढे कधीही असुरांच्या राजधानीकडे म्हणजेच वृषपर्वनाच्या नगरीला जाणार नाही. घुर्निका दिलेल्या आज्ञेप्रमाणे घरी जाते. शुक्राचार्यानं जे घडलं ते सविस्तर सांगते. ते ऐकून शुक्राचार्य रागाने क्रुद्ध होतो आणि ताबडतोब देवयानीला आणण्यासाठी घुर्निकेसह वनात जातो. घुर्निका कव्यास सांगते की देवयानी इतकी चिडली आहे शर्मिष्ठेच्या अपमानकारक बोलण्यामुळे की ती कधीही वृषपर्वाच्या नगरीत जाणार नाही. नेमकं काय घडलं ते समजण्यासाठी कव्य देवयानीला पुन्हा काय घडलं आहे त्याचा वृत्तांत विचारतो. मग त्याला समजतं की घुर्निकेने खरोखर जे घडलेलं आहे तेच सांगितलं आहे. ते समजल्यावर कव्यसुद्धा अस्वस्थ होतो. तिथे देवयानी आपल्या पित्यास विचारते, सांगातात, काय तुम्ही भिकारी आहात? काय तुम्ही असुरांच्या दरबारात मान खाली घालून बसता?
काय तुम्ही वृषपर्वाचे मिंदे आहात? काय तुम्ही असुरांचे भाट आहात? शुक्राचार्य तिला म्हणतात, माणसाच्या जीवनात असे प्रसंग येतात त्याचं कारण त्या इसमातील दोष असतात. तुझ्यातील दोष वेळीच तुला दूर केले पाहिजेत. दिवयानी फणकारून उत्तर देते, जे दोष असतील ते असू देत, पण प्रथम माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. शर्मिष्ठीने माझे कपडे चोरले म्हणून मी तिला दोष दिला, तेव्हा ती असं तुमच्याबद्दल बोलली, त्याचं स्पष्टीकरण करा बाबा. शुक्राचार्य तिचं सांत्वन करताना सांगतात, बाळ देवयानी, तुझा पिता पैसे घेऊन कोणाचीही स्तुती करत नाही. उलट देव इंद्र माझी तारीफ करीत असतात. तुझा पिता कोणाकडूनही दान भिक्षा घेत नाही. उलट असुरच माझी विनंती आणि याचना करतात. तुझ्या पित्याला कोणाचीही गरज नाही. उलट असुरांना माझी, तुझ्या पित्याची वेळोवेळी गरज पडते. तुझ्या पित्याची ताकद ब्रह्माची म्हणजेच विधात्याची ताकद आहे. अशासाठी कशाला कोणाची गरज पडेल? तुला कदाचित माहिती नसेल म्हणून सांगतो. पृथ्वीवर पाऊस माझ्यामुळे पडतो. माझ्या आज्ञेने हे सर्व प्राणी विश्व जगत आहे. आणखीन काय सांगू बाळा तुला? वृषपर्वन हे सगळं जाणून आहे, पण त्या शर्मिष्ठाने तू केलेल्या चोरीच्या आरोपामुळे हे सगळं खोटं बोलून तुला दुखवलं आहे. कारण तू तिला प्रथम चोर म्हणून दुखवलं आहेस. जी कपड्यांची अदलाबदल झाली ती अनावधानामुळे झाली आहे. तू तिला चोर म्हणण्याची प्रथम चूक केलीस, त्यामुळे तुझ्यावर असा मनस्ताप होण्याचा प्रसंग आला. तू तिच्यावर, जी तुझी मैत्रीणसुद्धा आहे, जर चोरीचा आरोप केला नसतास तर ती तुला दुखवण्याच्या उद्देशाने असं बोललीच नसती. भार्गवाने आपल्या प्रिय मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने मधुर शब्दाने अंजारून गुंजारून तिचा पिता देवयानीला शांत करण्याचा प्रयास करतो. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 78वा भाग संपलेला आहे. भाग 79वा. शुक्र पुढे देवयानीला सांगतात की एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्याला दुखवलं की प्रतिक्रिया म्हणून दुसरासुद्धा दुखवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याला खोट्या गोष्टींनी दुखवणं स्वतःच्या नाशाची सुरुवात करण्यासारखंच असतं. आणखीनही एक सांगतो, ते समजून घे. जो दुसऱ्यांनी केलेल्या खोट्या आरोपाने चंचल होत नाही तो जेता होतो. शहाणे सांगतात, जो रथाच्या घोड्याची लगाम घट्ट धरतो तोच यशस्वी होतो. क्रोधावर नियंत्रण ठेवणं यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतं. क्रोधामुळे विवेक हरतो आणि मग तो चुका करतो. आपण चूक करू नये म्हणजे असे मनस्तापाचे प्रसंगही येत नाही. क्रोधावर काबू करणारा मोक्ष प्राप्त करतो. जो क्रोधावर काबू करतो तो योग्य काय अयोग्य काय ते चांगलं समजतो, कारण त्याचा विवेक जागृत असतो. विवेक नष्ट झाल्यामुळे माणसं विनाकारणच भांडण तंटा करण्यात आपला समय व्यर्थ घालवतात. शहाणे अशा वर्तणुकीचं समर्थन करीतच नाहीत. बापाचं सगळं बोलणं ऐकल्यावर देवयानी समजते की मला आत्ता समजलं, राग करणं आणि माफ करणं यातला फरक काय असतो. माफीची योग्यता नसलेले लोक जिथे राहतात तिथे मी राहणार नाही. जो शिष्य गुरुचा सन्मान करतो तो शिष्य म्हणून घेण्यास योग्य असतो, आणि जो गुरुचा अवमान करतो तो शिष्य होण्यास अयोग्यच असतो. म्हणून मी अशा देशात राहण्यास तयार नाही, कारण इथे पापकृत्याची लाज वाटत नाही. जिथे पुण्यकृत्याचा प्रभाव आहे अशा ठिकाणीच शहाण्या माणसांनी राहिलं पाहिजे. शत्रुगुणी असेल तर त्याच्या उत्तम गुणांना मानणं हे मित्राचं अवगुण स्वीकारण्यापेक्षा जास्त योग्य आहे. आता ती पुढे शुक्राचार्यांना सांगते, मी तिला बोलले पण त्या विरोधात ती तुम्हाला उणं सुणं बोलली आहे. जर तिला काही बोलायचंच तर ती माझ्या अवगुणाबद्दल बोलायला पाहिजे होतं ना. त्या तिच्या वागण्यावरून ती भांडखोर आहे. तिला मैत्रीण समजून मी चूक केली आहे, ती मला आता सुधारायची आहे. मी तिला माफ करणार नाही. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 79वा भाग संपलेला आहे. भाग 80वा. वैशंपायन पुढे सांगतात, भृगु वंशातील कव्य म्हणजे भार्गव किंवा शुक्र रागावतात आणि वृषपर्वास बोलतात, अरे राजा, पापकर्माची तशी फळं यथावकाश पाप करणाऱ्याला भोगावीच लागतात. जसं पृथ्वीचं आहे, ती त्या करणाऱ्याला किंवा त्याच्या मुलास किंवा त्याच्या वंशातील कोणाला तरी ती भोगावीच लागतात. ती पापाची फळं त्याला कधीही पचत नाहीत.
तू कपटाने माझ्या कचाला अनेक वेळा मारलेला आहेस. तो अंगिरस ऋषींचा नातू होता. ब्राह्मणांची हत्या करण्याचं महापातक तू करवून घेतलेलं आहेस. तू असाच सदैव पापामागून पाप करीत आहेस. त्याचा तुला पश्चात्तापसुद्धा नाही. तुझ्या कन्येने माझा अपमान माझ्या कन्येपुढे केला. त्यामुळे मी आता तुझ्यासह न राहण्याचा विचार करीत आहे. जिथे माझ्याबद्दल विनाकारण अनादर आहे अशा ठिकाणी ब्राह्मणांनी राहायचं नसतं. हे ऐकून वृषपर्वा कव्यास सांगतो, अहो भृगुकुलीन ब्राह्मणा, मी कधीही तुमच्यावर असा खोटा आरोप केला नाही की तू सत्वशील, व्रतस्थ, पवित्र आणि पुण्यवान नाहीस. माझ्यावर कृपा कर आणि आम्हाला सोडून तू जाऊ नकोस. कारण जर तू गेलास तर आम्हा असुरांना खोल महासागरात जाऊन देवांपासून लपावंच लागेल. आम्हाला त्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. शुक्र त्यावर रागाने वृषपर्वा सुनावतो, तुम्ही खोल समुद्रात जा, नाही तर कुठेही उडून जा, मला त्याची पर्वा नाही. तुझ्या मुलीने जे खोटे आरोप माझ्यावर करून माझ्या मुलीला दुखवलं आहे ते मी कदापिही सहन करणार नाही. माझी मुलगी मला सर्वात जास्त प्रिय आहे आणि तिला दुखवलेलं मी कधीच सहन करणार नाही. माझं जीवनच तिच्या भोवती फिरत असतं हे तुला माहीत आहे. तुला मी इथे राहावं असं जर वाटत असेल तर तू देवयानीला शांत करण्यासाठी काही केलं पाहिजेस. जसं बृहस्पती इंद्राचं नेहमीच भलं इच्छित असतो त्याप्रमाणे मी सुद्धा तुझं भलं इच्छित असतो हे तुला माहीत आहेच आहे. ते ऐकून वृषपर्व उत्तेजित होऊन भार्गवाला सांगतो, तुम्ही असुरांचे सर्वश्रेष्ठ धनी आहात. असुरांची सर्व संपत्ती जसं हत्ती, घोडे, रथ अगदी मी सुद्धा तुमचाच आहे. ते ऐकून शुक्र त्याला बोलतो, जर तू हे बोलतोयस ते खरं असेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन माझ्या मुलीची समजूत काढ आणि तिला शांत करशील. वैशंपायन सांगतात, असं बोलून भार्गव देवयानीला त्यांचं संभाषण सांगतात. पण त्याने ती मानिनी काही शांत होत नाही. ती बाबाला सांगते, जर तुम्ही म्हणता तसं तुम्ही वृषपर्वासकट सर्व असुरांचे धनी आहात तर असं तो वृषपर्वा सांगत असेल तर ते त्यांनी इथे येऊन ते सर्व पुन्हा मला सांगितलं तरच मी त्यावर विश्वास ठेवील. त्यानंतर असुरांचा राजा वृषपर्व देवयानीकडे स्वतः जाऊन तसं बोलतो आणि तिला स्वगृही परतण्याची कळकळीने विनंती करतो. त्याचे विनवणी करणारे बोलणं ऐकून देवयानी सुखावते आणि त्याला सांगते, जर तसं असेल तर तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. ती अशी की तुमची कन्या शर्मिष्ठा तिच्या 1000 सेविकांसह माझी दासी बनून माझ्याबरोबर राहील. जिथे माझे बाबा मला लग्न करून पाठवतील तिथेसुद्धा ती माझी दासी म्हणून येईल. असुर राजा वृषपर्व ताबडतोब तिथे असलेल्या दासीला आज्ञा करतो की शर्मिष्ठाला देवयानीच्या आज्ञाचं पालन करण्याचे आदेश देऊन घेऊन ये. ती दासी शर्मिष्ठाकडे जाऊन तिच्या बापाची आज्ञा सांगते. ती म्हणते, आपल्या सर्व असुरांच्या भल्यासाठी तुला हे करावंच लागेल. कारण देवयानीला खुश पाहण्यासाठी तिचा बाप शुक्र असुरांची बाजू सोडून देवांच्याकडे जाण्याच्या गोष्टी करू लागलेला आहे. ते जर झालं तर आपल्या असुरांचा नाश निश्चित होईल आणि ते टाळण्यासाठी तुला असं करावंच लागेल. तुला देवयानीची दासी बनून राहावंच लागेल. विवेकी आणि चतुर आणि धूर्त शर्मिष्ठा सांगते, माझ्यामुळे जर असुरांचं भलं होणार असेल तर मी देवयानीची दासी बनण्यास तयार आहे. तसं करणं माझ्या दृष्टीने राज्य कर्तव्यच ठरेल. त्यानंतर ती तिच्या 1000 दास्यांसह पालखीने देवयानी जिथे होती तिथे येते. उतरून देवयानीला सांगते, ज्यात माझ्या स्वकीयांचं भलं आहे ते सगळं करण्यासाठीच मी असुरांची राजकन्या झाली आहे. केवळ राजविलास भोगण्यासाठी नाही. त्यासाठी मी तुझी पाठराखीण दासी आत्तापासून झालेली आहे. तुझे पिताश्री जिथे तुला देतील त्या घरीसुद्धा मी तुझी पाठराखीण म्हणूनच राहीन. ते ऐकून देवयानी उद्गारते, मी अशा ऋषींची कन्या आहे ज्याची सगळीजणं स्तुती करतात, ज्याच्याकडे मदतीची भीक मागतात. हे आता तू मान्य केलं आहेस तेव्हा तू एका राजाची राजकन्या असताना आणि माझी मैत्रीणसुद्धा असताना तू माझी दासी कशी होशील? शर्मिष्ठा तिला उत्तर देते, आपल्या नातेवाईकांच्या भल्यासाठी कोणताही त्याग मोठा नसतो. ज्यात सगळ्यांचं भलं आहे ते करावं अशी मला शिकवण आहे. त्यामुळे
मी सगळ्या तुझ्या अटी आनंदाने मान्य केलेल्या आहेत, म्हणून मी ह्याच्यापुढे तुझ्याबरोबरच राहीन. तू जिथे लग्न करून जाशील तिथे मी येणार आहे. अशा तिच्या प्रेमळ बोलण्याने देवयानी संतुष्ट होते, शर्मिष्ठाला माफ करते. त्यातील शर्मिष्ठाचा धूर्त डाव मात्र त्या ब्राह्मण कन्येला उमगत नाही. हे ऐकल्यानंतर समाधानाने वृषपर्व राजा कव्याला सांगतो, अहो ऋषीवर, तुमच्या विद्येचा हा विजय आहे. मी आता आपल्याबरोबर समाधानाने माझ्या राज्यात जाऊ शकेन. त्याबरोबर शुक्र आणि त्याची मानी कन्या असुरांच्या राजधानीकडे निघतात. देवयानी आपल्या पित्याची सेवा करू लागते. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 80वा भाग इथे संपलेला आहे. भाग 81वा. वैशंपायन पुढे सांगतात, काही काळानंतर देवयानी ती गौरवर्णी देखणी ऋषिकन्या त्याच वनात मजा करण्यासाठी जाते. शर्मिष्ठा तिच्या 1000 दास्या घेऊन ती गंमत करीत त्या ठिकाणी येते जिथे तो प्रकार घडला होता. देवयानी फार आनंदात होती. तिथे त्या सगळ्याजणी फुलं, फुलपाखरं यांच्याबरोबर खेळत होती. फुलातील मकरंद त्या चोखून खात होत्या, फळं खात होत्या. माहोल आनंदाचाच असतो. आणि त्याच वेळी नहुष राजाचा मुलगा ययाती तिथे शिकार करण्यासाठी नेहमीप्रमाणे आलेला होता. तो थकलेला आणि तहानलेला होता. तो त्या दोघी मैत्रिणींना तिथे पाहतो. त्यांच्या पाठीराखीने त्यांच्याबरोबर तिथे खेळताना तो पाहतो. गोड फळं, मकरंद सेवन केल्यामुळे त्या त्यांच्या तारुण्यातील उन्मत्ततेत तिथे नाचत होत्या. तिथे त्यांना कुठलाही धोका नव्हता, त्यामुळे ते मस्तवा नाचणं चालूच होतं. देवयानी तिच्या मादक सौंदर्याने नटलेल्या स्थितीत तिथे आरामात पहुडली होती आणि शर्मिष्ठा आणि इतर दास्या तिचे पाय चेपीत होत्या. ययाती ते दृश्य पाहून स्वतःशी बोलतो, अहो सुंदरीनो, तुमची नावं आणि कुठून आला ते समजलं तर मजा येईल. आणि त्या सर्व ललना काय तुम्हा दोघींची सेवा करीत आहेत. ययाती जरी स्वगत बोलला होता तरी त्या बायकांना ऐकू आलं असावं, कारण त्या सावध झाल्या. देवयानी त्याला ओळखते आणि उठून बोलते, अहो राजकुमार, माझं ऐका. मी असुरांच्या आध्यात्मिक गुरूंची म्हणजे शुक्राचार्यांची कन्या आहे. ही बाजूला आहे ना, ती माझी पाठराखीण आहे. ती नेहमी माझ्याबरोबरच असते. तिचं नाव शर्मिष्ठा आहे. ती असुर राजा वृषपर्वाची कन्या आहे. देवयानीचं ते बोलणं ऐकून ययातीला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, मला समजत नाही आहे, अशी वृषपर्वाची असुरांच्या राजाची राजकन्या तुझी दासी कशी असू शकेल. देवयानी त्याला उत्तर देते, अहो राजर्षी, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. त्याबद्दल विचार करू नकोस. प्रथम मला सांगा, आपण कोणी राजघराण्याचे दिसताय. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरून आणि कपड्यांवरून तरी तसं वाटतंय. आपलं बोलणं वेदांसारखं सुसंस्कृत आहे. आपला परिचय द्याल तर बरं होईल. ययाती तिला सांगतो, तुमचं बोलणं खरं आहे, कारण माझ्या ब्रह्मचर्याच्या काळात सगळे वेद माझ्या मुखात बसलेले आहेत. माझं नाव ययाती आहे. माझ्या वडिलांचं नाव नहुष आहे. मी एक राजा आहे. ते ऐकून देवयानी त्याला विचारते, मग इथे काय कारणाने आपलं येणं झालं. कमळं गोळा करण्यासाठी की मासेमारीसाठी की शिकारीसाठी आपण आला आहात. मी शिकारीसाठी हरणामागून जात होतो, परंतु ती पळाली आणि मी आता थकलो आहे. मला तहानसुद्धा लागली आहे. ययाती तिला उत्तर देतो, माझ्या 2000 दास्या आणि माझी पाठराखीण शर्मिष्ठा आपल्या सेवेस हजर आहेत. देवयानी त्याला सांगते, आपल्याला उत्कर्ष मिळो माझे मालक, असं ती बोलते. ते देवयानीचं बोलणं ऐकून ययाती थोडासा गोंधळून जातो आणि म्हणतो, अहो सौंदर्यवती, मी तुझ्या योग्यतेचा नाही आहे. तू भार्गवाची कन्या आहेस. ते फार श्रेष्ठ आहेत. त्यांच्या कन्येचा मी साधा विचारसुद्धा करू शकत नाही. कोणताही मोठा राजा तुझ्या पित्यापुढे क्षुल्लकच आहे. ते ऐकल्यावर देवयानी बोलते, कदाचित आपल्याला माहीत नसेल, पण पूर्वीसुद्धा ब्राह्मणांनी आपल्या कन्या क्षत्रियांना दिलेल्या आहेत. आपण एका ऋषींचेच पुत्र आहात आणि मी सुद्धा ऋषिकन्याच आहे. म्हणून अहो नहुषपुत्रा, तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. ययाती त्यावर सांगतो तिला, मला माहीत आहे 4ही वर्ण एकाच ब्रह्मदेवातून उत्पन्न झालेले आहेत. तरीसुद्धा ब्राह्मण त्यांच्या व्रतस्थतेने आणि पुण्याईने सर्वात सरस ठरतात. देवयानी तिचा उजवा हात दाखवून त्याला प्रेमाने सांगते, माझा हा हात तुझ्याशिवाय कोणीही धरलेला नाही आहे, म्हणून मी तुमचा माझे मालक म्हणून स्वीकार कधीच केलेला आहे. एक ऋषीच माझा हात धरू शकतो.
ते ऐकून ययाती तिला काकुळतीला येऊन सांगतो, ब्राह्मणांचा राग एखाद्या विषारी सर्पापेक्षा जास्त दाहक असतो, एखाद्या शस्त्रापेक्षा जास्त बोचणारा असतो, धगधगत्या आगीपेक्षा जास्त घातक असतो. म्हणून कोणीही शहाणा ब्राह्मणाच्या मुलीचा अशा रीतीने विचार करीत नाही. ते ऐकून देवयानी त्याला विचारते, तुम्ही हे मला का ऐकवताय? ययाती तिला सांगतो, ब्राह्मणांचा राग हा सर्वांपेक्षा जास्त काही नष्ट करू शकतो, म्हणून मी हे बोललो. कारण तुझे पिताश्री एक फार मोठे ब्राह्मण आहेत. तुझ्याशी लग्न करण्याचा विचार केल्यामुळेच माझा नाश होऊ शकतो, कारण तू एका महान ब्राह्मणाची कन्या आहेस. तू मला हवं तर भित्रा समज, पण मला माझ्या राज्याची माझ्यापेक्षा जास्त काळजी आहे. ते नष्ट झालेलं मला चालणार नाही. ते ऐकून देवयानी ययातीला समजवते, अरे राजा, मी तुला मागणी घालते आहे, त्यामुळे माझ्या बाबांचा राग तुझ्यावर होण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. मी ज्याला स्वीकारीन त्याला ते माझ्यासाठी स्वीकारतील. तू मला मागणी घालण्याची आवश्यकता नाही आहे, कारण तेच तुला माझ्यासाठी मागणी घालतील. मग तर झालं. देवयानी तिच्या एका दासीला कव्याकडे पाठवते आणि सर्व वृत्तांत तिला त्यांना सांगण्याची आज्ञा करते. त्याप्रमाणे ती दासी कव्याकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगते. ते ऐकून भार्गव स्वतः तिथे येतात आणि त्याला म्हणजे ययातीला पाहतात. ययाती त्यांचं यथोचित पूजन करतो आणि काय आज्ञा आहे असं विचारून त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहतो. देवयानी ययातीचा परिचय आपल्या बापाला करून देते. हे नहुष राजाचे पुत्र ययाती आहेत. यांनी मला माझ्या वाईट परिस्थितीत हात देऊन मदत केली ते हेच आहेत. मी ह्यांच्याशीच विवाह करणार, मग कोणाशीही नाही. तरी अहो तात, तुम्ही माझा हात त्यांच्या हातात द्यावा. अरे नशीबवान पुरुषा, तुला माझ्या मुलीने स्वीकारलेलं आहे, तेव्हा मी ती तुला पत्नी म्हणून देण्याचं निश्चित केलेलं आहे. म्हणून अरे नहुषाच्या मुला, माझ्या मुलीचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. ते ऐकून ययाती नम्रपूर्वक म्हणतो, हा मी तुमचा आशीर्वाद समजून देवयानीला मी स्वीकारतोय. तुम्हीच तिला दान करीत आहात, तेव्हा वर्णसंकर केल्याचं पाप मला लागणार नाही असंही समजतो. शुक्र त्याला समजवतात, मी त्या पापाचं पारिपत्य करेन. असं बोलून नंतर ते ययातीला विचारतात, बोल, तुला काय आशीर्वाद मी द्यावा असं वाटतं ते तू सांग. माझ्या कन्येशी विवाह करण्यास भिवू नकोस. माझ्या देखण्या मुलीची तू नीट काळजी घे, तिला संतुष्ट ठेव. तिची ही पाठराखीण शर्मिष्ठा तुमच्याबरोबर असेल, परंतु तू तिच्याशी संभोग मात्र करणार नाहीस. वैशंपायन पुढे सांगतात, भार्गवाचं ते बोलणं झाल्यावर ययाती त्यांना एक प्रदक्षिणा घालतो. त्यानंतर त्यांचा यथासांग विधीनुसार विवाह संपन्न होतो. त्यावेळी शुक्राचार्य आणि त्यांचे असुर त्या नवजोडप्यास शुभ आशीर्वाद देतात. अशा रीतीने देवयानी आणि शर्मिष्ठा अशी दुहेरी भेट, त्यांच्याबरोबरच त्यांच्या दास्या असा मोठा परिवार घेऊन ययाती आपल्या राजधानीकडे मोठ्या आनंदाने निघतो. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 81वा भाग इथे संपलेला आहे. भाग 82वा. वैशंपायन नंतर सांगतात, इंद्राच्या अमरावतीप्रमाणे संपन्न असलेल्या त्याच्या राजधानीत तो परततो. तिथे देवयानी त्याला सांगते की तिच्या पाठराखिणीसाठी त्याने एक साजेसा वाडा अशोकवनात तयार करावा, म्हणजे ती शर्मिष्ठा तिथे सुखरूप राहील. तिथे ती आणि तिच्या 1000 दास्या राहतात. तिथे या सर्वांची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था असते. देवयानी बरोबर मात्र तो नहुषाचा पुत्र सुखोपभोग घेत घेत जीवन मजेत घालवत असतो. यथावकाश देवयानीला एक सुंदर बाळ होतं. त्यानंतर 1000 वर्षांनी जेव्हा शर्मिष्ठा ऋतुस्नात होते, तेव्हा तिला प्रश्न पडतो की आता तिला पुरुषाची सोबत मिळणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी कोण योग्य उपवर कुठे आणि कसा मिळणार हा प्रश्न तिला भेडसावायला लागतो. मी अजून माझा नवरा शोधलेला नाही आहे, आता काय करावं असे विचार तिच्या मनात येत असतानाच एकदा ययाती तिच्या वाड्यावर सहजपणे भेटण्यासाठी आलेला असतो. त्याला पाहून शर्मिष्ठा विचार करते, ययाती असताना मी दुसऱ्या कोणाचा विचार कशासाठी करावा. तो विचार तिच्या मनात पक्का होतो की ययातीलाच पटवायचं. ती तिच्या कपटी आणि आसुरी प्रवृत्तीने प्रेरित अशी ययातीला पटवण्यासाठी युक्तिवाद ठरवते. तसं पाहिलं तर शर्मिष्ठा एका राजाची वृषपर्वाची कन्या असल्यामुळे तिची राणी होण्याची क्षमता यत्किंचितही कमी नव्हती. शर्मिष्ठा ययातीला तिच्या वाड्यात बोलावते.
त्याचं सुरुवातीचं औपचारिक बोलणं झाल्यावर ती मुख्य विषयाला हात घालते. ती त्याला सांगते, राजर्षी, मी आता वयात आली आहे. आता मला माझा नवरा निवडावा लागणार आहे. मला काही समजत नाही की मी काय करावं. मला कोण संपन्न करणार? आता देवयानी माता झाली आहे, म्हणजे तशी तिची गरज संपली आहे आणि इथे मी व्याकुळ झालेली आहे. माझं तारुण्य असंच वाया जाणार का? आता तुम्ही मला यात मदत केली पाहिजे. मी पण एक राजकन्या आहे हे तुम्ही जाणताच आहात. तेव्हा मला एका राजाशीच नातं जोडावं लागणार आहे हे सुद्धा आपण जाणता. तरी तुम्ही मला का नाही स्वीकारत? मला वाटतं तुमच्यापासूनच मला एक पुत्र व्हावा. असं बोलून शर्मिष्ठा मोठ्या कळकळीच्या नजरेने ययातीकडे पाहते आणि ययातीजवळ ती अगदी अलगदपणे सरकत ती त्याच्या अंगाला स्पर्श करीत आपला विचार त्याला सांगते. ययाती शर्मिष्ठाच्या अप्रतिम सौंदर्यावर आधीच खुश होता, पण ताबडतोब तिला स्वीकारणं कितपत योग्य होईल त्याचा अंदाज तो करीत असतानाच ती बोलते, अहो नहुषपुत्रा, आपण जाणताच की सोमाच्या, इंद्राच्या, विष्णूच्या, यमाच्या, वरुणाच्या आणि आपल्या अंतःपुरात असलेल्या स्त्रीकडे कोणीही पाहू शकत नाही. आपण जाणताच की मी सौंदर्यवती आहे, कुमारिका आहे, व्रतस्थ जीवन जगलेली आहे, राजकुमारी आहे. मी सुद्धा आपल्या योग्यच आहे. तरी आपण मला शांत करण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा देऊन महिलेची सुटका होत नाही. तिला आणखीन काही लागतं ते तुम्ही मला द्यावं. मी शब्द देते की तुम्ही इथे आलात, मला भेटलात हे कोणालाही समजणार नाही. माझ्या दास्या माझ्याच आहेत, म्हणून त्या माझीच मदत करतील. तरी तेवढं करून या अभागिनीवर कृपा करावी. आपल्या कृपेने मी माता होऊ इच्छिते. ते तिचं कळकळीचं बोलणं ऐकून आधीच उत्तेजित झालेला ययाती तिला सांगतो, मी जाणतोय की तुला माझी मदत पाहिजे आहे आणि ते सुद्धा तुझ्या योग्यतेनुसार मला मान्य पण आहे. पण तुला माहीत आहे की देवयानी मला देताना तिच्या पित्याने एक अट घातली होती की मी तुझ्याशी संभोग करता कामा नये. ते ऐकून ती हुशार असुर कन्या राजाला सांगते, राजे, आपल्याला मी सांगायचं कारण नाही आहे की खोटं बोलण्यास 5 प्रसंगी माणसास परवानगी आहे. ती अशी, विनोद करताना, स्त्रीला पटवताना, लग्न जुळवताना, कठीण प्रसंगी आणि सर्वस्व नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी. तरी त्या कारणाने आपल्याला मला मदत करण्यामुळे कोणताही दोष लागणार नाही. दुसरे असं बघा, देवयानी आणि मी दोघी सख्या आहोत हेही तुम्ही जाणता. आता आपण जाणताच की मैत्रिणीचा नवरा आपला नवरा असतो असं त्या बाईला समजण्याचा हक्क आहे. म्हणून जेव्हा तुम्ही देवयानीला वरलं तेव्हाच तुम्ही मलासुद्धा वरलं आहे हे समजून घ्या. त्यात काहीही गैर नाही असंही लक्षात घ्या. आपण असं सुद्धा लक्षात घ्या की जेव्हा भार्गवानी तुम्हाला ते सांगितलं तो केवळ एक आदेश होता, एका बापाचा त्याच्या मुलीच्या प्रेमापोटी केलेला. ती काही अट नव्हती. तसंच तुम्ही तेव्हा काहीही न बोलता गप्प होतात. हो किंवा नाही असं काही बोलला नाही, म्हणजेच आपण तो आदेश, अट, काहीही समजा ते मान्य केलं होतं असं समजण्याचं कारण नाही. म्हणून ते क्षम्य खोटं बोलणं होतं. महाराज, आपल्याला मी सुरुवातीपासूनच पसंत होते हे नाकारू नका, कारण ते अक्षम्य खोटं ठरेल. खरं ते मान्य करा आणि कृपया आणखीन वेळ न घालवता माझा स्वीकार करा. कारण देवयानीने तुमच्याकडून तसं वचन घेतलेलं नाही की तुम्ही मला संभोग सुख देऊ नये. ययाती तिचं युक्तिवादपूर्ण बोलणं ऐकून तिला उत्तर देतोय, हे बघा, मी केवळ पुरुष नाही तर एक जबाबदार राजासुद्धा आहे. मला प्रजेच्या दृष्टीने विचार करावा लागतो ते समजून घे. जो राजा प्रजेच्या दृष्टीकडे दुर्लक्ष करतो त्याचा विनाश अटळ असतो. तू जी कारणं सांगितली आहेस ज्यात खोटं बोलण्यास परवानगी आहे त्यातील सर्वनाशाचं कारण मी मानत नाही, म्हणजे मी त्या प्रसंगीसुद्धा खोटं बोलणार नाही. शर्मिष्ठा त्यावर म्हणते, अहो नरेश्वर्य, ते सर्व सोडा आणि एक समजून घ्या की तुमच्या बायकोची मैत्रीण तुमची अर्धी बायको असते हे तरी समजून घ्या. समाजातील ही मान्यवर कल्पना आहे, त्याचा स्वीकार तुम्ही केल्यामुळे त्यात खरं खोटेचाच मुद्दाच उपस्थित होत नाही. तसंच जर कोणी स्त्री स्वतःहून पुरुषाला विनंती करत असेल तर अशा वेळी तिचा अव्यय करणं पापकारकच असतं हे तरी समजून घ्या. मी तुम्हाला तेव्हाच वरलं आहे, आठवा,
जेव्हा तुम्ही माझ्यासाठी हा वाडा बांधला होता तेव्हा तुम्ही सर्व काही देण्याचा शब्द मला दिला होता ते तरी आठवा. केवळ भार्गवाचाच मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही, इतर गोष्टींकडे सुद्धा एका राजाला लक्ष दिलंच पाहिजे. हे ऐकून शेवटी ययाती तिच्या युक्तिवादापुढे थकतो आणि तिला सांगतो, जर मी तुला असा शब्द दिला आहे तर तो मी निश्चितपणे पाळीन. आता सांग, मी तुझ्यासाठी काय करावं? ते ऐकताच उत्साहाने शर्मिष्ठा त्याला सांगते, मला सुख दे. मला तुझ्या मुलांची माता व्हायची आहे. इच्छा आहे ती पूर्ण करावी. परत ती पुढेही सांगते, तुम्ही जाणताच की पत्नी, गुलाम आणि मुलगा हे त्या पुरुषाची संपत्तीच असते. तुम्ही देवयानीचे पती आणि मी देवयानीची दासी, म्हणून तुम्ही माझे मालक ठरता. अशा बऱ्याच कारणांनी तुम्ही मला संतुष्ट करण्यासाठी बांधलेले आहात. वैशंपायन ऋषी नंतर सांगतात, एवढं संभाषण झाल्यानंतर राजा शर्मिष्ठाची राज राखण्यासाठी तिच्याशी संभोग करतो, तिला शांत करतो. शर्मिष्ठा ययातीला भरपूर सुख देते आणि नंतर दोघेही आपापल्या ठिकाणी जातात. यथावकाश शर्मिष्ठाला एक मुलगा होतो जो स्वर्गीय तेजाने चमकत असतो. आणि अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 82वा भाग इथे संपलेला आहे.